Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animals. आपण reproduction in lower and higher animal हा topic शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the menstrual cycle. आपण ह्या video lecture मध्ये menstrual cycle याबद्दल माहिती घेणार आहोत. You must have remember this diagram. This diagram is of ovary of human being. ही ह्युमन बिईंगची ओव्हरी आहे आणि त्याचा TS आहे. आणि ह्या डायग्राममध्ये आपण लास्ट टाइम स्टडी केलेला आहे की ज्यामध्ये कॉर्टेक्स रिजनमध्ये हे जे फॉलिकल स्ट्रक्चर्स वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतात. हे वेगवेगळ्या पद्धतीचे फॉलिकल स्ट्रक्चर्स जे आहेत हे एका सायक्लिक डेव्हलपमेंटचा एक भाग आहेत. आणि हे जे सायकल आहे त्याला ओव्हेरियन सायकल असं म्हटलं जातं आणि त्यालाच मेन्स्ट्रुअल सायकल म्हणून ओळखलं जातं. दिस इज द मेन्स्ट्रुअल सायकल. आपण या व्हिडिओमध्ये काही चार्ट इथे बघणार आहोत. या चार्टमध्ये या दिशेला आपण जर रीड केला हा चार्ट तर डेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल हे आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे हा जो ॲक्सेस आहे या ॲक्सेसवरती जसजसे आपण राईट साईडला जाऊ तसे डेज आपल्याला पुढे पुढे वाढत जाताना दिसतील. त्याचबरोबर सेम चार्ट इथे काही वेगवेगळे चेंजेस आपल्याला दाखवले जातील या चार्टमध्ये. पहिला आहे कार्पस ल्युचियम आणि फॉलिकल्स. म्हणजे हा जो आहे फॉलिकल्स इथपर्यंत आहेत आणि एकदा का ओव्ह्युलेशन झालं की त्याचं रूपांतर कार्पस ल्युचियममध्ये होतं. आणि हे जे ओव्हेरियन सायकल आहे मेनली 2 फेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. ॲक्च्युली तिथे 4 फेजेस आहेत, परंतु मेन फेज ह्या ओव्हरीमध्ये जर आपल्याला बघायला मिळाले तर ते फॉलिक्युलर फेज आणि लिथल फेज ह्या 2 फेजमध्ये डिवाइड झालेलं आहे. इन डिटेल आपण पुढे बघूया. It involves a series of cyclic changes in the ovary and female reproductive tract, mainly in uterus. आणि ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काही सिरीज ऑफ चेंजेस म्हणजे वेगवेगळे चेंजेस बघायला मिळतात आणि हे सायक्लिक चेंजेस आहेत. आणि हे जे चेंजेस आहेत हे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये म्हणजेच युटेरसमध्ये बघायला मिळतात. इट टेक्स ॲप्रॉक्सिमेटली 28 डेज आणि या सायक्लिक चेंजेसला 28 दिवसांचा कालावधी जातो. These changes takes place under the effect of gonadotropin and ovarian hormones respectively. आणि हे जे चेंजेस आहेत हे गोनॅडोट्रॉपिन हार्मोन्स आणि ओव्हेरियन हार्मोन्स की जे पिट्युटरी ग्लँडमध्ये सिक्रीट केले जातात त्याचबरोबर ओव्हरीमध्ये सुद्धा सिक्रेट केले जातात. ह्या दोघांच्याही इफेक्टने हा इन्फ्लुएन्स होतो. तर या चार्टमध्ये आपण बघू शकतो ॲट फर्स्ट हिअर डेज 1, 7, 14, 21, 28 हे डेज दाखवलेले आहेत. फॉलिक्युलर फेज दुसरी आहे लिचल फेज. इथे बेसल बॉडी टेम्परेचरचं डिफरन्स इथे दाखवलेला आहे 46 डिग्री आणि 46.7 डिग्री. हा थोडासा चेंज आहे परंतु इथे चेंजेस दाखवलेले आहेत. त्यानंतर आहेत हार्मोनल चेंजेस. जी ब्ल्यू लाईन आहे ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लाईन आहे. हे कोणत्या दिवसाला त्यांचे लेवल हार्मोन लेवल किती असते हे दाखवणारा हा चार्ट आहे. त्यानंतर आहे ल्युचिलायझिंग हार्मोन LH. देन एस्टेरोजिन की जे ओव्हरीमध्ये सिक्रेट केलं जातं. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युचिलायझिंग हार्मोन हे पिट्युटरी ग्लँडमध्ये सिक्रेट केले जातात. आणि एस्टेरोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन्स आहेत हे ओव्हरीमध्ये सिक्रेट केले जातात. आता हा जो कलर आहे ग्रे कलर, हा ग्रे कलरचा जो हार्मोन्स दाखवतात हे ओव्हेरियन सिक्रेशन आहे एस्टेरोजिनचं. आणि प्रोजेस्टेरॉन हे सुद्धा ओव्हेरियन सिक्रेशन आहे, ओव्हरीमधलं सिक्रेशन आहे. त्याचबरोबर मगाशी जी आपण डायग्राम बघितली TS ऑफ ओव्हरी हे त्या ओव्हरीमध्ये आपल्याला फॉलिक्युलर स्ट्रक्चर्स वेगवेगळे दिसत होते. त्यामध्ये सुरुवातीला फॉलिकल प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल्स आणि मॅच्युअर फॉलिकल्स आणि 14वा दिवस जो आहे त्या दिवशी ओव्ह्युलेशन घडतं आणि त्यानंतर तो जो एम्प्टी फॉलिकल आहे त्याच्या फेज पुढे आपल्याला बघायला मिळतात. आणि लास्टली या रोमध्ये ज्या डायग्राम्स आहेत ह्या डायग्राममध्ये आपल्याला द वॉल चेंजेस इन द वॉल ऑफ द युटेरियन
म्हणजे युटेरसमधली जी वॉल आहे त्या वॉलमध्ये चेंजेस कोणते कोणते घडतात ते इथे दाखवलेले आहेत. आणि शेवटी ह्या मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेजेससुद्धा दिलेले आहेत. पहिला आहे मेनेन्स मेन्सेन्स. मेन्सेन्स म्हणजे ब्लीडिंग फेज आहे. त्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज, त्यानंतर ओव्ह्युलेशन फेज आणि शेवटी सिक्रिटरी फेज, अशा ह्या 4 फेजेस दिलेल्या आहेत. द मिडल ऑफ ईच सायकल इज कॅरेक्टराइज बाय रिलीज ऑफ एग. हे जे मेन्स्ट्रुअल आहे, मेन्स्ट्रुअलच्या मिडल स्टेजमध्ये ओव्ह्युलेशन घडतं आणि ह्या ओव्ह्युलेशनमध्ये एग्सची निर्मिती केली जाते. अँड दीज एग्ज आर कन्सिडर्ड ॲज द फिमेल गॅमेट. आणि हे जे एग्ज आहेत त्यांना आपण फिमेल गॅमेट्स म्हणतो. These eggs in every cycle come alternately from one of the 2 ovaries. आता 2 ओव्हरीज असल्यामुळे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये अल्टरनेटली हे एका ओव्हरीमधून हे एग्जची निर्मिती केली जाते. द सायकल इज डिवायडेड इंटू 4 फेज. हे जे सायकल आहे हे 4 फेजमध्ये डिवाइड झालेली आहे. फर्स्ट इज मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड proliferative phase, it is also known as follicular phase or post-menstrual phase. Then third phase is ovulatory phase, which is the shortest phase. Then lastly secretory phase, or it is also known as luteal phase. Let's see the first phase, that is menstrual phase. The beginning of each cycle is taken as a first day where the menses of loss of blood takes place and it lasts for approximately 5 days. ही पहिली फेज आहे की ज्यामध्ये लॉस ऑफ ब्लड दिसून येतो, त्याला मेन्सेन्स असं म्हटलं जातं. आणि ही जी फेज आहे या ठिकाणी, ही फेज जी आहे याला मेन्स्ट्रुअल फेज असं म्हटलं जातं. आता याच ठिकाणी जर आपण व्हर्टिकली बघितलं तर ओव्हेरियन सायकलमध्ये चेंजेस कोणते असतात, त्याचबरोबर हार्मोन लेवल्समध्ये चेंजेस कोणते असतात, त्याचबरोबर टेम्परेचर ऑफ बॉडी हे कोणते कोणते आहेत, हे सुद्धा आपण सायमल्टेनियसली 4ही गोष्टी इथे स्टडी करू शकतो या डायग्रॅममध्ये. Endometrium of uterus breaks down under the effect of prostaglandins released due to the decreased level of progesterone and estrogen. या फेजमध्ये एस्टेरोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहेत, एस्टेरोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहेत, ह्या हार्मोन्सचं डिक्रीज लेवल झालेली असते. म्हणजे ही जी लेवल आहे ही डिक्रीज झालेली असते. ह्याच्या आधीची जर कंडिशन बघायची झाली तर या बाजूला आपण बघू शकतो. म्हणजे ह्या मेन्स्ट्रुअल फेजच्या आधीच्या कंडिशनमध्ये इथे आपण जर बघितलं तर हे दोन्ही हार्मोन्स यांची लेवल डिक्रीज झालेली आहे. आणि यांच्यामुळे काय होतं, एंडोमेट्रियम म्हणजेच काय तर युटेरियन वॉल जी आहे, हा जो युटेरस आहे, युटेरियन वॉल जी आहे, ह्या वॉलच्या इनरमोस्ट लेअरला एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं. मग हा जो एंडोमेट्रियम आहे, ह्या एंडोमेट्रियमचं डिजनरेशन होणे ही क्रिया या पहिल्या फेजमध्ये होते. ही वॉल काय होते, डिजनरेट होऊन जाते. ड्यू टू धिस ब्लड, टिश्यू, फ्लुइड and mucus, endometrial lining and the unfertilized oocyte is discharged through the vagina. आणि या प्रोसेसमुळे काय होतं, ब्लड, त्याचबरोबर टिश्यू आणि म्युकस आणि अनफर्टिलाइज, जो फर्टिलाइज झालेला नाही असा जो ओव्हिल आहे, तो या सगळ्यांचं डिस्चार्ज हे वजायनामार्फत होत असतं. The endometrial lining becomes very thin, that is about 1 mm. आणि हे सर्व झाल्यानंतर शेवटच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एंडोमेट्रियमची जी लायनिंग आहे ही सगळ्यात थिन असते आणि त्याची थिकनेस दिलेली आहे 1 millimeter. The menstrual discharge continues for an average of 5 days. However, this blood does not clot due to the presence of fibrinolysin. या ठिकाणी जे ब्लीडिंग होतं हे ब्लीडिंग 5 दिवसपर्यंत चालतं आणि हे ब्लीडिंग क्लॉट होत नाही, कारण की त्यामध्ये फिब्रिनोलायसिन हे प्रेझेंट असतं, त्यामुळे ब्लड क्लॉटिंग इथे होत नाही. Menstrual phase occurs when an ovulated egg does not get fertilized and it is nearby shed out along with the menstruum. It is thus called funeral of the unfertilized egg.
आता ही मेन्स्ट्रुअल फेज जी आहे ही कधी स्टार्ट होते? जो ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हा जो ओव्ह्यूल ह्या ओव्हरीमधून बाहेर पडलेला आहे, हा ओव्ह्यूल फॉलोपियन ट्यूबमधून त्यानंतर ह्या एंडोमेट्रियमपर्यंत येऊन पोचतो आणि हा ओव्ह्यूल जर फर्टिलाइज नाही झाला तर त्याला शेड ऑफ करण्यासाठी किंवा तो इथून बाहेर काढून टाकण्यासाठी ह्या मेन्स्ट्रुअल फेजची मदत होते. यामधून हा एक काय होतो शरीराबाहेर टाकला जातो. त्यालाच फनेरल्स ऑफ द अनफर्टिलाइज एग असं म्हटलं जातं. ड्युरिंग these 5 days, many primordial follicles develop into primary and few of them into secondary follicles under the effect of follicular stimulating hormone. आणि सेम टाईममध्ये आपण जर ह्या ओव्हरीमध्ये जर चेंजेस बघितले तर काही फॉलिकल्स ह्या फॉलिकल्सचं रूपांतर 5 ते 6 फॉलिकल्सचं रूपांतर प्रायमरी फॉलिकल्समध्ये केलं जातं सेम टायमिंगमध्ये. म्हणजे ह्या पहिल्या 5 दिवसांमध्ये ह्या ओव्हरीमध्ये सुद्धा काही चेंजेस घडतात. ह्यामध्ये 5 ते 6 काय होतात प्रिमॉर्डियल फॉलिकल्स इथे तयार केले जातात. देन स्टार्ट्स द सेकंड फेज. त्यानंतर दुसरी फेज चालू होते प्रॉलिफरेटिव्ह फेज. त्याला दुसरं नाव आहे फॉलिक्युलर फेज और पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. दिस फेज is the duration between the end of menstruation and release of ovum. हा जो फेज आहे हा ओवमच्या रिलीजपासून ते मेन्स्ट्रुअलच्या एंडिंगपर्यंत हा मधला जो कालावधी आहे ह्या कालावधीला प्रॉलिफरेटिव्ह फेज असं ओळखलं जातं. ड्युरेशन ऑफ धिस फेज इज मोर व्हेरिएबल दॅन अदर फेज. याची जी ड्युरेशन आहे ही थोडीफार व्हेरिएबल असू शकते. जनरली इट एक्सटेंड फ्रॉम 5th to 13th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. हा 5व्या ते 13व्या दिवसापर्यंत ह्याचं एक्सटेन्शन होतं. A few 6 to 12 secondary follicles proceed to develop, but unusually one of them develop into the Graafian follicle, that is mature follicle, and the other secondary follicles degenerate. This process of degeneration is called as atresia. आता मगाशी जे आपण बघितलं की इथे फॉलिक्युलर जे आहेत हे 6 ते 12 फॉलिक्युलर्स इथे डेव्हलपमेंटसाठी तयार असतात, परंतु ह्या 6 ते 12 पैकी फक्त एकच फॉलिकल काय होतो डेव्हलप होतो आणि तो फॉलिकल मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकाच फॉलिकलचं रूपांतर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. बाकीचे जे फॉलिकल्स आहेत ते डिजनरेट होऊन जातात आणि ह्या डिजनरेशनला ॲस्ट्रेसिया असं म्हटलं जातं. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल्स सिक्रेट हार्मोन एस्टेरोजिन. आणि हे जे सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होत जातात इथे हा जो फॉलिकल आहे हा फॉलिकल डेव्हलप होता जातो. याचं डेव्हलपिंग जेव्हा चालू असते तेव्हा ते हार्मोन सिक्रेट करतात आणि त्या हार्मोनचं नाव आहे एस्टेरोजिन. इथे आपण हा हार्मोन बघू शकतो. या हार्मोनची लेवल ही जसजसा फॉलिकल ग्रो होत जाईल तसतशी या ह्या हार्मोनची लेवलसुद्धा वाढत जाते. The stimulation of the proliferation of new follicle is influenced by the GnRH, which stimulate the release of FSH. हे जे आहेत हे गोनॅडोट्रोपिन हार्मोन आहेत आणि त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची सुद्धा इथे काय होते रिलीज होतो. FSH हा इथे रिलीज होतो. ह्याची लेवल आपण इथे बघितली तर कंपॅरेटिव्हली हाय आहे आणि या हाय लेवलमुळे ह्या फॉलिकल्सचं काय होतं डेव्हलपमेंट होतं आणि हे डेव्हलपमेंट झाल्यामुळे एस्टेरोजेनची सुद्धा निर्मिती होते. हे एकमेकांशी लिंक्ड आहेत. Endometrium begins to regenerate under the effect of gradually increasing quantity of estrogen. जसजसं एस्ट्रोजनची क्वांटिटी वाढत जाईल तसतसं एंडोमेट्रियमसुद्धा म्हणजे ही जी लेअर आहे ही लेअरसुद्धा काय आपल्याला दिसते वाढत जाताना दिसते, रिजनरेट होताना दिसते. रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ एंडोथेलियल सेल्स, एंडोमेट्रियल और युटेरियन ग्लँड अँड नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. आणि या जे रिजनरेशनमध्ये हे एंडोथेलियल सेल्ससुद्धा तयार होतात, त्याबरोबर ब्लड व्हेसल्ससुद्धा इथे तयार होतात आणि काही ग्लँडसुद्धा इथे तयार होतात. द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रीचेस
3 to 5 mm आणि याची थिकनेस जी आहे 3 ते 5 मिलीमीटर इथपर्यंत वाढते. त्यानंतर फेज येते, चौथी फेज ओव्ह्युलेटरी फेज. It is the shortest phase of the menstrual cycle. It involves rupturing of the mature Graafian follicle and release of ovum. यामध्ये काय होतं, जो ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर झालेला असतो तो रप्चर होतो आणि त्याच्यामधून ओव्हम बाहेर येतो. हे जे डायग्राम्स आहेत हे ओव्हरीमध्ये चालणारे चेंजेस आहेत. मग यामध्ये ओव्हम याची निर्मिती ह्या ओव्ह्युलेटरी फेजमध्ये होते. into the pelvic cavity, usually on the 14th day of the menstrual cycle. menstrual cycleच्या 14व्या दिवशी ह्या ओव्ह्युलेशन ही फेज होते. रॅपिड सिक्रेशन ऑफ ल्युटिलायझिंग हार्मोन बाय द पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉज द मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर. आणि हे मॅच्युअर फॉलिकल रप्चर कशामुळे होतं तर इथे आपण बघू शकतो हे जे हार्मोन्स आहेत गोनेडोट्रॉपिक हार्मोन्स आहेत आणि हे पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतात आणि अचानक हे 14व्या दिवशी या हार्मोनचं काय होतं रिलीज हे एक्सटेंड होतं, जास्तीत जास्त सिक्रेट होतं ल्युटिलायझिंग हार्मोनमुळे आणि या जास्तीत जास्त सिक्रेशनमुळे ह्या ओव्ह्युलेशनचं रप्चर, ह्या फॉलिकलचं रप्चर इथे होतं. ओव्ह्युलेशन मे बी accompanied by माइल्ड ऑर सिव्हिअर पेन इन द लोअर ॲबडॉमिन. आणि या ओव्ह्युलेशनमुळे लोअर ॲबडॉमिनमध्ये कदाचित पेनिंग म्हणजे माइल्ड किंवा सिव्हिअर पेनिंगसुद्धा होऊ शकतं. Then it starts the fourth phase, that is last phase of the menstrual cycle, secretory phase. It is also known as luteal phase. During this phase is between the ovulation and beginning of the next menses. हा नेक्स्ट मेन्सेन्सच्या सुरुवातीच्या आणि ओव्ह्युलेशनच्या मधला कालावधी आहे. दिस फेज इज द लॉंगेस्ट फेज आणि ही फेज सगळ्यात जास्त कालावधीची फेज आहे. इट लास्ट फॉर 14 days फ्रॉम द 15th to 28th days ऑफ द सायकल. हे मेन्स्ट्रुअल सायकलच्या 15व्या ते 28व्या दिवसापर्यंत असा 14 दिवसांचा कालावधी या फेजचा असतो. आफ्टर रिलीज ऑफ सेकंडरी oocyte, remaining tissue of the Graafian follicle transform into carpus luteum under the effect of ल्युटिलायझिंग हार्मोन. आता ल्युटिलायझिंग हार्मोन जे रिलीज होतात ज्यामुळे हा रप्चर होतो आणि ओव्हिल बाहेर येतो. हा ओव्हिल बाहेर आल्यानंतर ग्राफियन फॉलिकल जे आहेत हे काय राहतात तसेच एम्प्टी ग्राफियन फॉलिकल शिल्लक राहतात आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर कार्पस ल्युचियम यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. हा जो येलो कलरचा दिसतो त्याला कार्पस ल्युचियम असं म्हणायचं. इथे या डायग्राममध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. आफ्टर ओव्ह्युलेशन इट बिकम्स द फ्लेशी ऑर येलोइश इन कलर. इट इज कॉल्ड एज कार्पस ल्युचियम. कार्पस ल्युचियम बिगिन्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजिन. आणि हा कार्पस ल्युचियम काय करतो पुन्हा प्रोजेस्टेरॉनची निर्मिती करतो. म्हणजे ओव्ह्युलेशन नंतर ही जी ब्ल्यू लाईन आहे ही आपल्याला वर जाताना दिसते आणि इथे हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स सिक्रेट झालेले दिसून येतात. आणि त्याचबरोबर हा काय करतो एस्टेरोजिनची सुद्धा निर्मिती करतो. म्हणजे इथे एक एस्टेरोजिनचा सेकंड पीकसुद्धा बघायला मिळू शकतो ह्या फोर्थ फेजमध्ये. द ओव्ह्युलेटेड एग्ज मे गेट फर्टिलाइज विदिन 24 hours. आणि हा जो ओव्ह्युलेशन झालेला आहे हा जो एग आहे हा फॉलोपियन ट्यूबमध्ये जातो, तिथून एंडोमेट्रियमपर्यंत जातो आणि तो ओव्ह्युलेशन नंतर 24 तासामध्ये फर्टिलायझेशनसुद्धा होण्याची शक्यता असते. हाऊएव्हर इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझर, परंतु जेव्हा फर्टिलायझेशन होत नाहीत the carpus luteum can survive for only 2 weeks and then degenerate into the white scard called as carpus albicans. आणि हा जो कार्पस ल्युचियम आहे हा जास्तीत जास्त 2 आठवडे शिल्लक राहतो आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हे कार्पस अल्बिकान्स की जो व्हाईट कलरचा टिश्यू शिल्लक राहतो त्यामध्ये होतं. म्हणजेच हा जो आहे ओव्ह्युलेशन नंतर ओव्ह्यूल जर फर्टिलाइज नाही झाला तर कार्पस ल्युचियम 2 आठवड्यानंतर डिजनरेट होऊन जातो. म्हणजेच यापासून तयार होणारे जे हार्मोन्स आहेत हे सुद्धा काय होतील कमी होतील. म्हणजे इथे आपण पुन्हा बघू शकतो प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन ह्या 2 हार्मोन्सची लेवल पुन्हा कमी झालेली आहे.
The corpus luteum release progesterone, small amount of estrogen and inhibin. हे कार्पस ल्युचियम प्रोजेस्टेरॉन त्याचबरोबर एस्ट्रोजिन आणि इनिबिन नावाचे हार्मोन सिक्रेट करतात. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दीज हार्मोन द एंडोमेट्रियम ग्लँड grows and become coiled and start uterine secretion. आणि ह्या इन्फ्लुएन्समुळे हे एंडोमेट्रियम ग्लँड जे आहेत हे ग्रो होतात. आता एंडोमेट्रियम ग्लँड कोणते, तर ह्या ज्या युटेरियन वॉलच्या लेअरमध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्यांना एंडोमेट्रियल ग्लँड्स असं म्हणायचं. हे ग्लँडसुद्धा काय व्हायला लागतात, ग्रो व्हायला लागतात आणि युटेरियन सिक्रेशन इथे चालू व्हायला लागते. Endometrium becomes more visualized and thickened up to 8 to 10 mm. आणि हे जे एंडोमेट्रियम आहे हे अधिक व्हिज्युअल होतं आणि थिक बनतं आणि त्याची रुंदी ही 8 mm पर्यंत 8 ते 10 mm पर्यंत वाढते. इनिबिन स्टॉप्स द सिक्रेशन ऑफ FSH. इनिबिन हा जो हार्मोन आहे हा काय करतो, निगेटिव्ह फीडबॅक देतो पिट्युटरी ग्लँडकडे आणि ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स याचं काय करतं, स्टॉप करायला लावतं. म्हणजे इथे आपण बघितलं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन यांची जी लेवल आहे ही इथे सगळ्यात कमी झालेली दिसून येते. दीज चेंज आर नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन अँड सबसिक्वेंट इम्प्लांटेशन. हे जे कमी झालेले हार्मोन लेवल्स आहेत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युचिलायझिंग हार्मोन हे कशासाठी उपयोगात येतात, तर जर फर्टिलायझेशन झालं तर त्याच्यासाठी इम्प्लांटेशन होणं गरजेचं आहे आणि हे इम्प्लांटेशन होण्यासाठी एंडोमेट्रियम ही जी वॉल आहे ही वॉल थिक असली पाहिजे आणि त्यामध्ये सर्व काही ग्लँड्युलर सिक्रेशन किंवा एन्व्हायरमेंट हे इम्प्लांटेशनसाठी सुटेबल राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी ही जी हार्मोन लेवल आहे ही डिक्रीज केली जाते. हाऊएव्हर इफ द ओव्युलेटेड एग गेट फर्टिलाइज. आणि जर हा जो ओव्युलेटेड झालेला एग आहे हा जर फर्टिलाइज झाला तर इथे काय होतं, मगाशी आपण बघितलं फर्टिलायझर नाही झाला तर इथे हे जे कार्पस ल्युचियम आहे हे डिजनरेट होऊन जातात आणि त्यांचे हे सिक्रेशनसुद्धा कमी होत जातात. परंतु जर फर्टिलाइज झाला तर हे डिजनरेट होत नाहीत कार्पस ल्युचियम आणि ते या दोन्ही हार्मोनचं सिक्रेशन कंटिन्युअसली करत राहतात. इफ ओव्युलेटेड एग गेट फर्टिलाइज द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड देअर इज सिक्रेशन ऑफ ह्युमन कॉरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. ह्युमन कॉरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन हा कधी रिलीज होतो, जेव्हा एम्प्लांटेशन होतं. म्हणजे या ठिकाणी ओव्युलेशन होतं या स्टेजला. त्यानंतर ओव्युलेशन झालेला जो एग आहे तो एंडोमेट्रियमवरती एम्प्लांट झाला की त्याच्यानंतर तिथून हा हार्मोन जनरेट होतो किंवा सिक्रेट व्हायला लागतो. त्याला ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं आणि या हार्मोनची सुद्धा निर्मिती इथे होते. विच एक्सटेंड, आणि या हार्मोनमुळे काय होतं, विच एक्सटेंड्स द लाईफ ऑफ कार्पस ल्युचियम अँड सायमल्टेनियसली इट्स सिक्रेटरी ॲक्टिव्हिटीज. आणि या HCG मुळे कार्पस ल्युचियम काय होतो, डिजनरेट होण्यापासून वाचतो किंवा डिजनरेट होत नाही आणि त्याचं सिक्रेशन हे अधिक वाढत जातं. प्रेझेन्स ऑफ HCG इन द मॅटर्नल ब्लड अँड युरिन इज ॲन इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. आणि ही जी HCG आहे हे युरिनमध्ये आढळतं, त्याचबरोबर ब्लडमध्ये सुद्धा आढळतं आणि हे एक इंडिकेशन आहे द प्रेग्नेन्सीचं. म्हणजे हे हार्मोन्स जर तिथे प्रेझेंट आढळले तर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रेग्नेन्सी चालू झालेली आहे म्हणून ओळखलं जातं. इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. आणि जेव्हा हे फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इथे चालू होते. म्हणजेच काय, यानंतर पुन्हा मेन्स्ट्रुअल फेज येईल, त्याच्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज येईल, ओव्युलेटरी फेज येईल, सिक्रेटरी फेज होईल आणि पुन्हा मेन्स्ट्रुअल फेज. हे सायकल नेहमी चालू राहतं जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही. So up to here we have seen all the sequential changes or series of changes in the menstrual cycle. Hope you have understand all the things in the menstrual cycle. Thank you.